बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या आणि इतर मागण्यांसाठी निपाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। बोधगया बौद्धांच्या ताब्यात द्यावे म्हणून भारतात आंदोलन सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून निवेदन देण्यात आले। बिहार हे बौद्धांच्या श्रद्धा आणि आस्था असणारे पवित्र स्थान असताना तिथे कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले जात आहे। बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार या भूमीतून जगभरात झालाय। मोठमोठी बौद्ध विद्यापीठे याच भूमीतून झाले, म्हणून बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने बोधगया बुद्ध विहारास फार मोठे महत्त्व आहे। यापूर्वीही अनेक आंदोलने या विहाराच्या मुक्तीसाठी झालेली आहेत। 1949चा बोधगया मंदिर कायदा रद्द करून या विहाराचा ताबा बौद्धांकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। हे निवेदनद्वारे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे की बिहारमध्ये जे अतिक्रमण घडत आहे जे बोधगया या विहारावर, तर तिथं विश्वरत्न महामानव बोधिसत्व गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि तिथंच सगळे बौद्ध शक्ती प्राप्त झालेली आहे। तरी तिथं अतिक्रमण जे होत आहे त्या अतिक्रमणाला आमच्या ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे व विविध संघटनेतर्फे व भारतीय बौद्ध महासभा या संघटनेतर्फे सुद्धा हे निवेदन देत आहे आणि आपल्या निपाणी भागातून निषेध व्यक्त करत आहे। जे काही गेल्या 18 ते 19 दिवसापासून बोधगया या ठिकाणी बौद्ध मंदिरच्या ठिकाणी जे बौद्धांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण जसं ज्या पद्धतीने या देशामध्ये प्रत्येक धर्माला त्यांच्या गुरूंच्या हातामध्ये त्यांचे मंदिर आहेत, त्याच पद्धतीने बौद्ध धर्माचे मंदिर बौद्ध धर्माच्या गुरुकडे जावं अशा या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही निवेदन देत आहे। कारण बोधगयामध्ये त्या ठिकाणी बौद्धांचा जन्म झालेला आहे, त्या ठिकाणी बौद्धांचं बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे। तर एवढंच नव्हतं, बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जात आहे। कारण त्या बिहारमधूनच बुद्धांच्या वेगवेगळ्या विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत। अशा पद्धतीने एक महत्त्वाचं भारतातील एक महत्त्वाचं ठिकाण ते बोधगया आहे आणि त्या बोधगयामध्ये जिथं बौद्धांचं महत्त्वाचं जे स्थान आहे, पवित्र स्थान आहे, त्या ठिकाणी कर्मकांड अंधश्रद्धा हे मनवादी लोक निर्माण करायला लागतात आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे। ते कुठे थांबून आपल्याला बौद्धांच्या हातामध्ये ते बौद्धगया मंदिर दिलं पाहिजे। यासाठी आमच्या भिक्खू लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी निपाणीच्या तहसीलदारांना आम्ही हे निवेदन देत आहे।